निवट्या बघा किती मस्त मोठे मोठे येते बघा। आता हे शेवटचे मठ स्किपर राहिलेले आहेत म्हणजे निवटा मासा। निवटा मासा आणि लिचू आणि मँगोचा एक पार्सल आलेला आहे, ते एक्साइटेड आहे। सगळं सानू ऑर्डर करायला लावते हा मला। नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आत्ता सकाळचे वाजले 5:15 आणि मी आता निघालो आहे पनवेल फिश मार्केटमध्ये, पनवेल उरण नाका फिश मार्केटमध्ये। तर आज आपल्याला ऑर्डर आहेत। ॲक्च्युली आपण खूप दिवस झालं फूड ब्लॉग आपल्या चॅनलवरती टाकला नाही, तर आम्ही काय विचार केला, आम्ही कसं ऑर्डर तर कंटिन्यू घेतो आणि आमच्या असे ऑर्डरचे 3 दिवस आहेत, बुधवार, शुक्रवार आणि रविवार, हे 3 दिवस आम्ही ऑर्डर घेतो। पण कसं आहे माहिती आहे, आता जवळजवळ महिना झाला असेल आपण ना आपल्या यूट्यूब चॅनलवरती फूड ब्लॉग नाही टाकला। आम्ही कोणकोणते ऑर्डर घेतो आणि आम्हाला कुठून कुठून ऑर्डर येतात हे आम्ही दाखवत नव्हतो। तर आम्ही आज विचार केला आहे का, म्हणजे मी आज फिश मार्केटमध्ये जाणार, फिश मार्केट मस्तपैकी एक्सप्लोर करणार आणि आपल्याला जी जी मासली हवी आहे ऑर्डरसाठी ती मी सर्व मासली घेणार आणि पूर्ण हा म्हणजे शूट करणार आम्ही आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। तर बघा, आज ना आपल्याला कुर्लामधून ऑर्डर आहे, आणखीन दुसरी ऑर्डर ना सायनमधून आहे। तर 2 ऑर्डर आहेत आपल्याला। सर्वात पहिले आपण फिश मार्केटमध्ये जाऊया, उरण नाका पनवेल फिश मार्केटमध्ये। त्या मार्केटला मस्तपैकी एक्सप्लोर करूया आणि बघूया त्या मार्केटमध्ये सध्या मासलीचे काय रेट आहेत आणि जे जे आपल्याला ऑर्डरसाठी मासली हवी ती मासली आपण घेऊया। तर बघा, आपल्याला फिश मार्केटमध्ये ना भरलेल्या अंड्यानी चिंबोरी असतात ना, ती चिंबोरी घ्यायची, मग त्यानंतर निवट्या घ्यायच्यात आणि तिसऱ्या घ्यायच्यात, बस एवढेच। आणि मग नंतर घरी येता येता मार्केटमधनं मटण घ्यायचं आहे आणि चिकन घ्यायचं आहे। तर एवढं काही आपल्याला ऑर्डरमध्ये आहे। तर हे सर्व आपण आता जाऊया मस्तपैकी मार्केटमध्ये आणि मार्केटमधून मासली घेऊया आणि येता वेळी मटन चिकनसुद्धा घेऊया। तर हे सर्व पूर्ण ब्लॉगमध्ये आजच्या ना आपण कवर करणार आहोत, म्हणजे आम्ही कवर करणार आणि तुमच्यासोबत शेअर करणार। तर चला कंटिन्यू, सर्वात पहिले आपण मार्केटला जाऊया। तर आता आपण पनवेल उरण नाका फिश मार्केटमध्ये पोहोचलो आहोत। सकाळी लवकर ओपन होते हां, तरी पण सकाळी ना 4 वाजता ओपन होते, 3:30-4 वाजेपर्यंत। हे बघा चिंबोऱ्या आहेत तिथे, कशा आहेत? अंड्यानी भरलेल्या चिंबोऱ्या आहेत का? अंड्यानी भरलेल्या नाही ना? ओके ओके ओके। काय होतं, असे निवट्या आहेत का? नाही आहेत ना? अच्छा, निवट्या आहेत का? निवट्या पाहिजे, येते मी थोड्या वेळेला, येते मी तो इथनं। हां, आत्ता मार्केट लागलेलं आहे। काय दादा, सुका मार्केट आहे आज, येत आहे का? कोलंबी बघा दादा जवळ, कशी किलो आहे? 450 रुपये, 430 रुपये किलो। 1 किलोमध्ये किती पीस बसतील? तरी पण 45 पीस बसतील, मस्त साईज आहे। लेट झालाय ना? काय बोलतो म्हणजे? हां हां, कार मी येत आहे, अर्धी कोर करा। आज ना जरा मार्केट कमी लागलेलं आहे। कशा आहेत वागठ्या? 100 रुपयाच्या वागठ्या बघा किती आहेत, मस्त रिव्हिन फिश बोलतात त्याला। मला वाटलं का फिश मार्केटमध्ये मासली बघायला भेटेल, पण ॲक्च्युली आता भांग लागलाय ना, तर भांग मुलं मासलीच नाही मार्केटमध्ये, नाही ना मासली मार्केटमध्ये, तर त्याच्यामुळे काही मासलीच नाही बघायला भेटली। तर चला आता चिंबोऱ्या घेऊया आणि जाऊया घरी। निवट्या बघा किती मस्त मोठे मोठे येते बघा।
महाग आहे का? त्याची मुलं मासली नाही का मार्केटमध्ये? तर आता मी घरी आहे आणि मार्केटमधनं मासली आणलेली. मासली म्हणजे काही चिंबोऱ्या आणलेल्या आहे, निवट्या. तर हे बघा, निवट्या मस्तपैकी साफ केलेल्या आहेत आणि कट पण मारलेले आहेत बघा एकदम चांगल्या प्रकारे. आणि इथे तुम्ही चिंबोऱ्या बघताय, हे बघा अंड्याने भरलेल्या चिंबोऱ्या. चिकन आहे अर्धा किलो आणि मटन आहे 1 किलो. आणि स्नेहा इथे आता कांदा चॉप करते. मी करू का? एकदम इझी आहे, मस्त आहे ना पण हा. आणि कांदा एवढा स्ट्रॉंग आहे ना, कसलं लागते डोळ्याला ना. तर आजच्या या 2 ऑर्डर आहेत ना, एक कुर्ल्याची आहे, वर्षा आई म्हणून आहेत माहिती का. एक ते मात्र आपण स्नेहा जोंगली स्टार्ट केला होता तेव्हा आपल्याकडनं जेवण ऑर्डर केलं आणि सानूसाठी काहीतरी चिकन पफ पाठवले, मला आठवते. मी तुम्हाला रात्रीच केक पण ना, केक पण पाठवलेलं व्हेज मधला, कारण माझं तेव्हा उपवास चालू होते. तर आठवण आली. कसं आहे माहितीये का, 1 वर्ष झालं तरी पण आपले व्हिडिओज बघतात आणि त्यांना ती आठवण आहे. आणि मसाले पण घेतात आपल्याकडे, जेवणाची चव पण आहे ना त्यांना, की चिंबोरी घेतली खूप टेस्टी लागले. तर खरंच खूप छान फील होते की 1 वर्ष झालं तरी पण त्यांना ती गोष्टी फील होतात की स्नेहाच्या हाताचा जेवलेलं खूप छान होता, परत ऑर्डर करूया. आणि आपल्याकडनं आईने ना, वर्षा आईने आपल्याकडनं कोलंबी पापड सुद्धा ऑर्डर केले होते, त्याच्याबद्दल पण फीडबॅक दिला तर खूप छान आणि बोलते 1 नंबर बोलते. किती भारी ना. आणि सगळ्यांकडून रिस्पॉन्स खूप छान आहे कोळंबी पापडचा. कारण मी जेवढे पण आपण आता जे आपले ऍड आहेत बिझनेस म्हणून त्यांना माहिती असेल की आपण नेहमी अपडेट करतो जे काय आपल्याला फीडबॅक येतात. तर प्रत्येकाचा फीडबॅक खूप बोलत ना पॉझिटिव्ह आहे. तर आम्हाला खूप छान वाटतं की आपण काहीतरी नवीन बिझनेस स्टार्ट केलाय, त्यातच खूप छान आपल्याला रिस्पॉन्स मिळतोय. थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. कारण नेहमी कसं आपण निगेटिव्ह कडे बोलतो की असा केला, तर पण पॉझिटिव्ह मध्ये पण आम्ही बोलतो की खूप थँक्यू सो मच तुमचा सर्वांचा. कारण तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय, तुम्ही आमच्याकडनं मसाले ऑर्डर करताय, त्याचबरोबर तुम्ही आता आमच्याकडनं नवीन प्रोडक्ट आपल्या युट्यूब चॅनलवरती ऍड केलाय, म्हणजेच कोलंबी पापड, ते सुद्धा तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर करताय. तर थँक्यू सो मच एवढा सपोर्ट करण्यासाठी. आणि दुसरी ऑर्डर आपली आहे ना, ती इथली आहे आपल्या अमृता ताईची आहे, सायन मधले. तर ताईने आपल्याकडनं अर्धा किलो चिकन सांगितलंय आणि 1 किलो मटन सांगितलंय. तर चला आता पटापट रेसिपीला करूया सुरुवात, कारण 1-2च्या आतमध्ये द्यायचं आहे ऑर्डर. 1 किलो मटन सांगितलेलं आहे. सर्वात पहिले आपल्याला ना मटनची ऑर्डर आणि चिकनची ऑर्डर, ही ऑर्डर आपल्याला कम्प्लीट करायची आहे ना. हो. असं झाकण लावून ठेवणार स्नेहा. किती टाइम तरी पण? 1-2 सिटी आले. 1-2 सिटी. आणि इथे आता काही चिकन घेणार ना. मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. जर तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल ना, तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. त्याच्यामध्ये ही 1 चिंबोरी आहे ना खाली दिसते, तर आपण 1 डिश मध्ये 3 चिंबोऱ्या देतो. तर ह्या 4 आहेत, ते मावशीने 1 एक्स्ट्रा दिलेलं आहे. तिला माहिती होता खाली आहे, ते वाटतं मुद्दाम दिला, पण तो आपण एक्स्ट्रा चिंबोरा या ऑर्डर मध्ये देतो. मी अगोदरच का सांगतोय, कारण नंतर कमेंट येतील जेव्हा बघतील तेव्हा का तू तर भरलेल्या चिंबोऱ्या देतो, मग हा खाली कसा 1. पण आपण 3च देतो, 1 एक्स्ट्रा पण आहे ना. हा, तो एक्स्ट्रा आहे. न्यूटा मास. आणि
इथे आता साईंची अमृताताईची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे ना. मस्त चिकन पण आणि मटन पण थंड झालेलं आहे. आता आपण शिफ्ट करूया. एकदम थंड केलं. वा, अप्रतिम कलर सुद्धा आलेला आहे बघा ना. चिकन ट्रान्सफर, चिकन त्याच्यामध्ये टाकायला लागेल. छोटे माहिती अर्धा किलो आहे. 1 मिनिट येईल ना जाऊन. ताईने बघा चिकन करी सांगितली म्हणून भरून दिसते तुम्हाला. खूप वेळ काय होते की जेव्हा आपण थोडं सुक्का टाईप करतो थोडं कमी होते. मग खूप वेळ लोकांना वाटते की अरे त्यांना तर एवढी दिली आम्हाला कमी का दिली, असा पण प्रॉब्लेम होते खूप वेळा. आणि हा इथे तुम्ही बघताय मटन करी याच्याने टाकायला लागेल ना. पडला तर उडेल असं. स्नेहा आणि सर्व ओके. पण कधी थोडा कमी करते कारण लांब जाणार तर पडायला नाही पाहिजे ना. थोडीशी अजून कमी लीक होते मग ते. बस झाला ना. पुसूया टिश्यू पेपरनी. तर इथे निवट्या फ्राय पण झालेले आहेत बघा. म्हणजे एकदम गरम नाही हा, नाहीतर तुम्हाला वाटलं का गरम आहे. आणखीन हे थंड झाल्यावरती आम्ही याला झाकण लावणार. आणखीन बाकी आहे ते बघा. 2 डब्यामध्ये जाणार नाही. हा ओके. निवट्या इथे हे बघा. हे पण झाले चिंबोरी मसाला. 1 नंबर बघा. आता हे शेवटचे मठ स्किपर आलेले आहेत म्हणजे निवटा मासा बघा. कसे वाकडे तिकडे झाले पण शेवटी होतात ते. एंडला बरोबर ते सरळ होतात. साईंची आत्ता जस्ट ऑर्डर आपण बी फास्ट वाल्याजवळ दिलेली आहे. आणि आता ही स्नेहा कुर्ल्याची ऑर्डर थंड झाली. चिंबोरी मसाला आणि निवट्या फ्राय. आता याच्यामध्ये कसा मसाला सांगितलाय म्हणून मसाला आहे. जेव्हा ग्रेव्ही सांगतात तेव्हा मग एक्स्ट्रा ग्रेव्ही बनवायला लागते. पण हा डबा एकदम सिंपल झालाय ना. मस्त जाते उलटा याच्यामध्ये. पडायची पण भीती नाही ना. आणि मग त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे स्नेहानी हे बघा. आणि इथे निवट्या बघताय. अजून एक डबा भरायचा बाकी आहे. तर आता जेवणाच्या ना दोन्ही पण ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत. आणि जेवणाची ऑर्डर ना कंप्लीट करता करता आपल्याला आपल्या यूट्यूब फॅमिलीने म्हणजे मसाल्यासाठी मेसेज करतात. तर 14 ऑर्डर आले होते बघा मागे आहेत. तर 14च्या 14 ऑर्डर मस्तपैकी पॅक केल्या आणि स्नेहाने त्याच्यावरती ॲड्रेस टाकलेत. आणि मी आता चाललोय कुरिअर ऑफिसमध्ये. ह्या ज्या आपल्याला आत्ता जस्ट 14 मसाल्याच्या ऑर्डर आल्या होत्या त्या कुरिअर करायला. आणखीन आज ना स्नेहाला जेवण नाही बनवायला सांगितलं कारण आता दुपारचं किती 1 वाजला. 1:15 वाजलेला आहे. आणि जर आता जर जेवण बनवायला घेतलं थोडा टाईम लागेल. पण मला मरणाची भूक लागली. तर स्नेहाला सांगितलं की आज नको जेवण बनवू दुपारचं तू, मी काहीतरी बाहेरून जेवण घेऊन येतोय. तर बघूया आता बाहेर आता काय मिळतोय. तसं जर माझं ना इच्छा मटण खायची झाली तर मटणच बघतो. आणि सानूला कसं मटण आवडत नाही तर सानूसाठी ना चिकन बघतोय. तर चला कंटिन्यू. सर्वात पहिले आपण हे मसाले कुरिअर ऑफिसला कुरिअर करून येऊया. तर आता आपण कुरिअर ऑफिसला आलोत. ये घे पार्सल ले भाई. जाएगा ना आज. ओके. और कल का गया ना सब. चल फिर हिसाब बता फिर बाद में. मी घरी आलोय आणि भूक तर भरपूर लागली म्हणून पटकन आल्या आल्या जेवायला बसलो. हे बघा स्नेहा पण बसले तिथे, सानू पण बसले. घे कर तुझ्यासाठी चिकन आणलंय आणि आपल्यासाठी मटण. या सर्वांनी जेवायला. मटणाची तांदळाची भाकरी. कोणाची तरी अर्धा किलोची ऑर्डर आली कोलंबी पापडची. स्क्रीनवरती मेसेज आला. एक भाकरी संपली. चौवर राहिलेली आहे. सानूला चिकन नाही आवडला तेल भरपूर आहे ना. तेल भरपूर आहे बघा ना किती.
मसाल्यांचे फ्लेवरच नाहीये. आणि आता इथे आम्ही जेवायला बसलो आणि MSK चा ब्लॉग बघतो. MSK मोहम्मद सलीम खान अपना देश छोड़ के जा रहे भाई. तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि लिचू आणि मँगोचा एक पार्सल आलेलं आहे. ते एक्साइटेड आहे. सगळं सानू ऑर्डर करायला लावते. मला हे मागव, त्यांसाठी ते मागव. आणि आपण त्यांसाठी एक झाड आणायचं आहे. आणू ना. ते हार्ड असते ना. अरे वा, क्वालिटी ते कसं लास्ट टाइम मला 3rd क्लास होती. आता हे बघ क्वालिटी हात. वा मस्त आहे. ओहो लिचू. अरे वा, हा एक बनला. असं म्हणजे तोडतील ना त्यांचे वीक. हे तोडण्यासाठी असते, त्याचे चोच एकदम धार होण्यासाठी ना. लहान मुलांना कसं देतात. अरे वा, छान. क्वालिटी खूप छान आहे बघा हात. अरे वा, एक नंबर. वा, हे काय आणि लिचू आणि मँगो असं ठेवायचं. आली बघा तिथे बसले. आता सगळं काढूया, लिचू मँगो. अरे बघा, लिचू आणि मँगो साठी आम्ही कसे पालने लावलेले आहेत. बघा लिचू बघा आता कशी येते. लिचू लिचू आणि मँगो बघा. मँगो मँगो खास त्यांना ये ना तोडण्यासाठी असतात. हे बघा मँगो बघा कसा तोडते. मँगो मँगो घेऊन जाते का मँगो मँगो. आणि इथे तुम्ही लिचीला बघताय. लिचू लिचू. घेऊन गेला. तर बघा फायनली लिचू आणि मँगोचे जेवढे पण टॉईज आणलेले आपण लावलेले आहेत. आता मस्तपैकी बसलेत बघा. लिची तिथे बसले, मँगो तिथे बसलाय. टेन्शन नाही, आता दिवसभर खेळत राहतील. असं वाटतं लिची तुमचा ना कॉपी करते पप्पांच्या, कारण की जेव्हा पण ती खाते असं तोंड हलवते. असं वाटतं का ती आपली कॉपी करते. काहीतरी बोला. लिचू बघ आता लिचू ती बोलते. लिचू खाते. बघा किती सुंदर टॉईज आहेत ना. क्वालिटी खूप बेस्ट. क्वालिटी एकदम बेस्ट आहे. हे काय केलंय, जिंगल बेलचं लावलंय. मँगो 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 पण बघा बिझी आहे आता. तर आता संध्याकाळचे 6:15 वाजलेत आणि आता आम्ही सानूला घेऊन चाललो ट्युशनला. तिचा ट्युशनचा टाइम झालाय. तिला आणि नाही जायचंय आज, पण आता किती 7-8 दिवस ट्युशन झाले तर आम्ही जा ना थोडा ना. आणि स्नेहाला पण म्हणजे ब्लाऊज स्टिच साठी द्यायचे. तर एक मी बघितलं रिव्ह्यू काढून, तर बघूया कसं आहे काय तिथे ना. हा चालेल, चल जायचं. सानूला आता ट्युशनला सोडले आणि स्नेहाचं इथे ब्लाऊज द्यायचं शिवायला. एक्सक्यूज मी. तर आता आम्ही घरी आलोत आणि स्नेहाने चाय बनवलाय, तर चाय घेतोय. तर या सर्वांनी चाय पियाला. आणि चाय सोबत पाव. तर आता ना आम्ही इथे गेलो होतो, उलवेमध्ये गेलो होतो. स्नेहाचे ब्लाऊज शिवायला दिले, कारण आपण या रूममध्ये नवीन रूममध्ये आलो तेव्हापासून आपण पूजा नाही केली. तर आम्हाला ना पूजा ना म्हणजे अगोदरच करायची होती, पण ऍक्च्युली आम्ही एवढे बिझी होते. जेव्हा शिफ्ट झालं तेव्हाच पूर्ण प्लॅन होता, पण काय ना काय प्रॉब्लेम्स आले. म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स असतात की आपण आता करूया, पण काहीतरी पटकन झालं की नाही आता टाइमच नाहीये. मग फायनली आता तो टाइम येतोय की आपण पूजा करू शकतो ना. पुन्हा आपण प्लॅन केला की असं करायचं म्हणून. तर आता बघू, आम्ही सोमवारी नाहीतर मंगळवारी करायची होती. शनिवारी म्हणजे आजचा वार शुक्रवार आहे, तर उद्या करायची होती. पण आता थोडा अजून प्लॅन थोडासा हे झालाय, डिले झाला. तर आता आम्ही बघू सोमवारी नाहीतर मंगळवारी करणार. आणि स्नेहाचं ब्लाऊज पण दिलं. छान नवीन साडी नेसेल ना. असं प्लॅन खूप केलेला की स्टार्टिंगलाच करूया, पण थोडासा लेट झालाय. काय नाही, पण चांगलं करतोय ना, ते इम्पॉर्टंट आहे ना. आणि तुम्हाला असं काय वाटतं की आपण या रूम मध्ये एकदम पॉझिटिव्ह वाटते ना. या रूम मध्ये जेव्हापासून आलो ना, म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे तुम्हाला सांगायचं ना, म्हणजे मन ना एकदम हे राहते, म्हणजे प्रसन्न राहते. आणि मेन म्हणजे
आम्ही एक नोटीस केला, काम इथनंही पटापट होतात आमची. हो बरोबर, कारण जी काही जागा कामं- मिळाली ना आपल्याला, एक भरपूर रूम जागा आपलं मिळाली. बेडरूम आहे, तर आम्ही जे काही काम आहे आपल्या बेडरूम मध्ये बोला किंवा हॉल मध्ये करतोय, तर एक रूम राहते. आता सानवी पण कसं लवकर झोपून जाते, तिचं पण टेन्शन गेलाय, पटापट काम करतोय आम्ही आणि क्लीन पण राहतोय घर. मग फक्त एवढंच की जास्त काम असलं तर मग थोडासा पसारा होतोय, मग आपण नंतर क्लीन करून टाकतोय. हो बरोबर. तर आता येणारे ब्लॉग तुम्हाला आणखीन आता संडेला पण बघू ऑर्डर आहे का, कारण आज ना आम्ही ऑर्डर पण कमी घेतलंय. खूप काही कामं होती तर त्याच्यामुळे ऑर्डर कमी घ्यायला लागले. 2च ऑर्डर घेतले ना फक्त आपण. हो, आणि माझ्या पायाचा पण ना, पाय पण दुखते माझा. आणि मेन म्हणजे कसं मच्छी मार्केटमध्ये मच्छी भेटत नाही, तर त्याच्यामुळे जास्त ऑर्डर घेता नाही येत. आता बघा आपल्या इथल्या कुर्ल्याच्या आई आहेत, त्यांनी हे पण सांगितलेलं, तिसऱ्या पण सांगितलेलं, तर तिसऱ्या पण नाही भेटला. गरमी खूप वाढत चालली ना, तर त्याच्यामुळे मच्छी पण मार्केटमध्ये मच्छीवाले आणत नाही, कारण त्यांची सेल नाही झाली तर खराब पण होते. कधी काहीतरी तुम्ही आणलेला भरपूर स्मेल, काहीतरी आणलेला बघा, सुरमई आणलेली. सुरमई खूप हे होती. मी बोला आता नेक्स्ट टाइम पासून जर फ्रेश असली तरच आणू नका, म्हणजे आम्हाला खाण्यासाठी आणलेले. ऑर्डर तर सुरमईसाठी खूप जण ऑर्डर देतात, पण आम्ही सुरमईची ऑर्डर घेतच नाही. आम्हाला कसं वाटतं माहितीये का, आपल्याला आपली इथे फॅमिली आपल्यावरती विश्वास ठेवून 4 पैसे आपल्याला एक्स्ट्रा देते, तर आम्हाला असं वाटतं की त्यानं आपल्याकडनं जर फूड आपण देतोय ना बनवून, जे काही असेल ते त्यांना फ्रेश भेटलं पाहिजे असं वाटतंय आम्हाला. आणि मटन आणि चिकनची तर इझिली आम्ही घेतो ऑर्डर, का कारण आपल्याला कसं आहे, मटन तर काय आपल्याला आणायचं फ्रेश कट करून आणि मग इथे बनवायचं. आणि मटनवाला पण चांगला ओळखीचा आहे, तर त्याला कसं मी 1 दिवस अगोदर सांगून ठेवतो, तर जास्त ऑर्डर असले तर मग तुम्हाला एक टायमिंग सांगतो, मग त्यावेळेस मी जातो आणि मस्त फ्रेश घेऊन येतो. म्हणजे त्यांनी कापल्यावरती त्यांनी 15 मिनिटं झाली असेल असं मटण घेऊन येतो. पण मच्छीमध्ये तसं आपण नाही करू शकत, कारण मच्छीमध्ये कोली लोक आहेत ना, त्यांची पण रिस्क असतं. आता गरमीच्या टायमिंग मध्ये जर मासळीने संपली तर ते ठेवून पण किती दिवस ठेवणार असं आहे, तर ते खराब होते. तर म्हणून ते लोक पण काय करतात माहितीये का, जी या गरमीमध्ये सर्वायवल करते, म्हणजे जे त्यांच्याजवळ ते टिकू शकते अशी मासळी आणतात ते, आणि बाकी जे टिकत असतात त्यामध्ये. मग त्याच्यामुळे आपल्याला गरमीच्या टायमिंगला बघा जास्त व्हरायटी मच्छी मार्केटमध्ये बघायला नाही भेटत, ह्याच कारणामुळे. तर बघूया आता संडेला पण आपण ऑर्डर पण कम्प्लीट करूया. आणि आता जस्ट ऑर्डर घेत होतो आपल्या याच्या कोलंबी पापडच्या. तर ज्याला कोणालाही कोलंबी पापड हवे असतील तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि कोलंबी पापड ऑर्डर करू शकताय. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.